आज कोकण शहरामध्ये आपल्या आदरणीय भंतेजींच्या नेतृत्वाखाली ऋतुरामध्ये सर्व पूर्ण येथील प्रतिष्ठित नागरिक परत आपल्या इथले सर्व बौद्ध उपासक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण केल्यानंतर ती लागू करण्यासाठी आपण सर्व भारतवासियांनी त्याचं ज्या दिवसापासून पालन करतोय तो 26 जानेवारी 1949 या दिवसापासून लागू झालेला आहे आणि हा 75वा वर्ष आहे, 76वा वर्ष आहे. आणि भंतेजींच्या नेतृत्वाखाली दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण हा उत्सव राष्ट्रीय सण आपण सर्वजण उत्साहानं तिथं साजरा करत असतो. याच पद्धतीनं आपल्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता ही मूल्ये जोपासण्याच्या अनुषंगानं जे भंतेजीचं कार्य आहे निश्चितच कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे. आणि या सगळ्या गोष्टीला भंतेजींनी ज्या ज्या वेळेस हात दिलेली आहे आपण सर्व बौद्ध उपासक इथले प्रतिष्ठित नागरिक पूर्ण शहरांचे आपण धावत येतो. आणि ही जे आपल्यामधली रुजलेली परंपरा आहे की आपण असंच पुढं चालू ठेवणार आहोत आणि आपण सगळे चालू ठेवायची याची मला म्हणजे अपेक्षा आहे. आपल्या सर्वांना परत एकदा मी प्रजासत्ताक दिनाच्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सर्वांनाच माहिती आहे की देश, संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. खरं म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण खरं स्वातंत्र्य 26 नोव्हेंबर 1950ला ही घटना बाबासाहेबांची अंमलात आली. त्या घटनेला कायद्याचं रूप आलं आणि 26 जानेवारी 1950ला ती अंमलात आली. तेव्हापासून एक कायद्याचं राज्य सुरू झालं. एक वेगळं स्वातंत्र्य, कायद्याचं स्वातंत्र्य, स्वराज्य ज्याला म्हणू आपण, गणतंत्र ज्याला म्हणू, लोकशाही म्हणू, ही अंमलात आली आणि तेव्हापासून ती सुरू झाली. या देशामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 150 वर्ष मोगलांनी, 700 वर्ष मोगलांनी साम्राज्य मोगलाचं होतं या देशावर. आम्हाला तिरंगा माहीत नव्हता, आमचं राष्ट्रगीत नव्हतं, आमचा देश म्हणायला आम्हाला इथं संधी नव्हती किंवा आम्ही आमचा देश म्हणू शकत नव्हतो. आम्ही परतंत्र्यात होतो, गुलाम होतो. काही मुठभर लोक आमच्या एवढ्या लोकांवर सत्ता गाजवत होते. त्या काळात 40 कोटी होते, आज 140 कोटी झाले. बघा 75 वर्षामध्ये लोकसंख्या एवढी वाढली. आणि त्यानंतर मोगल गेले, इंग्रज आले. इंग्रज सुद्धा 150 वर्ष राहिले. आम्ही 3 पिढ्यापर्यंत गुलामी सहन केली या देशामध्ये. आणि भारत स्वातंत्र्यामध्ये 10,000 नाही, लाखो माणसं मेलेली आहेत, थोडे नाही. हे बलिदान, आणि या बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. फुकाफुकी स्वातंत्र्य मिळालेलं नाही, माणसं मेली याच्यामध्ये. पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान स्वतंत्र झालं आणि 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र झाला. एक दिवसाचा फरक. मुद्दाम त्या काळात इंग्रजांशी तडजोड करताना गोलमेज परिषदेत चर्चा होताना साठरला एका दिवशी न करता अगोदर त्यांना दिलं, दुसऱ्या दिवशी आपल्यावर सही झाली. अशा पद्धतीनं कालांतराने तुम्हाला माहिती आहे की इंदिरा गांधीच्या काळामध्ये पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान एक होते.
आता ज्याला आपण बांगलादेश म्हणतो, ते पूर्व पाकिस्तान आणि बांगलादेश, आता हा जे बांगलादेश आहे त्यामध्ये विभाजन झालं, एका देशाचे 2 तुकडे पडले, कारण पाकिस्तानामध्ये भारतीय संविधानासारखी लोकशाही गणतंत्र नाही, म्हणून त्याचे 2 देश आहेत, एका देशात. आज आपला भारत देश त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठा आहे, तरी अखंड आहे. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पासून अखंड देश आहे आणि हा अखंड देश केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे राहिलेला आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. जर बाबासाहेबांचं संविधान नसतं तर या देशाचे सुद्धा तुकडे पडले असते. म्हणजे खलिस्तानची चळवळ काही दिवस सुरू झाली. खलिस्तानवाल्यांनी सुद्धा वेगळा मागण्याचा प्रयत्न केला. आम्हालाही त्यावेळेला स्वतंत्र मतदारसंघ मिळाला होता, पण बाबासाहेबांनी गांधीजी सोबत तडजोड केली, पुण्याचा करार झाला आणि आम्हाला रिझर्वेशन मिळालं, सवलती मिळाल्या. तेव्हा हा एक प्रचंड मोठा इतिहास आजच्या दिनामागे आहे. पण आम्ही आधी देश आणि मग धर्म हे मानणारे आहोत, हे आमच्याकडे तत्व आहे. बाबासाहेब एक म्हणाले, मी अगोदर भारतीय आहे, नंतरही भारतीयच आहे. हे जे होतं हे फार महत्त्वाचं होतं. म्हणून देश टिकला तर धर्म टिकत, देश टिकला तर आपण टिकू. म्हणून सर्वात आधी आपल्याला देश आहे आणि या तिरंग्या झेंड्यावर जे चक्र आहे ते सारनाथचं अशोक चक्र या देशाने निवडलेलं आहे. तोही आमचा सन्मान आहे, ते बुद्धिझमचं प्रतीक आहे. त्यामुळे आपण माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एकमेव बुद्धविहार आहे की जिथे तिरंगा फडकतो, हे एकमेव बुद्धविहार आहे. आपल्या धर्माचे झेंडे फडकत असतील गोवाडे, पण तिरंगा फडकवायचं जे आहे ते आपण अनेक वर्षापासून सुरू केलं. 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो, 17 सप्टेंबर असतो, त्या दिवशी आपण देशाला आधी महत्त्व देतो आणि हे या मित्रांमध्ये माणसामध्ये रुजवणं गरजेचं. धर्म रुजवणं गरजेचं आहे, पण आम्ही देशाचे आहोत, देशाभिमान रुजवणं हे सुद्धा काळाची गरज आहे. म्हणून आपण आपल्या विहाराच्या संस्थेच्या वतीनं आमचे उपासक उपासिका महिला मोठ्या प्रमाणामध्ये याला प्रतिसाद दरवर्षी देतात. याही वर्षी आपण ध्वजारोहणासाठी वेळेवर उपस्थित झालात, त्याबद्दल सर्व सन्माननीय उपासिका, महिला, कार्यकर्ते, छोटे बालक, विद्यार्थी, मीडियावाले सर्वांना धन्यवाद. यानंतर NCCची जी मुलगी आहे ती अरे हे आपले उशिरा